उद्या जर काही कंप्लेंट झाली तर ही जेलला जाणार आहे, त्यावेळेला हे पोलीस तिच्या बाजूला उभे राहणार नाहीयेत. नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. मी आज तुमच्यासमोर एक वेगळा विषय घेऊन आलो आणि विषय आहे फ्रॉडचा. काल अधिवेशनामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फ्रॉड विषयी, कशा प्रकारे फ्रॉड होतो, त्याच्या बाबतीत काय हेल्पलाईन सुरू केलेल्या आहेत या बाबतीमध्ये एक अधिवेशनामध्ये भाषण केलं. परंतु आपल्या जवळ, ठाण्याच्या जवळ असलेल्या डोंबिवलीमध्ये राहणारी ही निधी तिवारी, ही निधीचं वय 19 वर्ष, ही MSCच्या फर्स्ट इयरला आहे. आता गेल्या वर्षी तिचं गेल्या बिर्ला कॉलेजला. आणि या मुलीला हिच्या एका मैत्रिणीने फोन केला आणि तिला सांगितलं की मला तुझ्या बँकेचं अकाउंट खोलायचं, तुझं डॉक्युमेंट्स दे. ती मुलगी बँकेत अकाउंट खोलायचं काम करायचं, तिने सांगितलं मला 1000 रुपये मिळतील. हे सगळं केलं तर तिने तिचे डॉक्युमेंट्स दिले. पुढे झालं असं की तिच्या नावावर एक नव्हे तर 2-3 अकाउंट वेगवेगळ्या बँकेमध्ये खोलले गेले. आणि ते अकाउंट खोलल्याच्या नंतर या निधीच्या अकाउंटवर एका अकाउंटवर पैसे घेतले गेले 2,60,00,000 रुपये आणि दुसऱ्या अकाउंटला घेतले 10 लाख रुपये. आणि अजून काही अकाउंट खोलले असतील तर तिला माहित नाही. हे तिच्या समोर आले, ते ती आपल्या समोर आणते. बरं, अकाउंट खोलताना मोबाईल नंबर तिचा आहे का, तर तिचा नाही. दुसऱ्या तिलाही कोणाचा तरी मोबाईल अकाउंट नंबर घेऊन तिच्या नावाने अकाउंट खोलले गेले. 2,60,00,000चं ट्रान्झॅक्शन तिच्या अकाउंटवर झालं. आणि हे पैसे कोणाकडनं घेतले, तर हे पैसे घेतलेले आहेत मला वाटतं की महाराष्ट्र सोडून उर्वरित भागात उत्तराखंडातल्या विविध भागांमधनं लोकांना फसवणूक करून, विविध खोटे आमिष दाखवून, भूलथापा मारून, कोणीतरी जेलला आहे असं दाखवून या सगळ्यांकडनं 2,60,00,000 रुपये हिच्या अकाउंटला घेण्यात आले. आता ही अमाऊंट खूप मोठी असणार आहे. ही 2,60,70,00,000ची अमाऊंट ही हिच्या एकीच्या अकाउंटमध्ये आता आम्हाला दिसते. आणि मला वाटतं 2,60,00,000 रुपये घेतल्याच्या नंतर आता हा माणूस भेटला का, की हे अकाउंट कोणी खोलले होते, ऑपरेट कोणी केले होते, तो हो, हा माणूस देखील सापडला. हा उल्हासनगर मधला एक माणूस आहे. आणि ह्या माणसाने हे सगळे जे झोल आहेत ते या माणसाने केलेले आहेत. ही मुलगी पोलीस स्टेशनला गेली. रितसर पोलिसांना याच्या बाबतीत तक्रार दिली की माझ्या अकाउंटला एवढ्या कोटीचे पैसे आलेले आहेत, माझी ती परिस्थिती नाहीये, हे अकाउंट कसे खोलले गेले हे मला माहित नाही. तिने सगळी तिच्याकडे जी माहिती होती ती डोंबिवलीच्या रामनगर पोलीस स्टेशनला डोंबिवलीच्या ही सगळी माहिती दिली. आता ही मुलगी तक्रार दिल्याच्या नंतर मागच्या 1 महिना झाला पोलीस स्टेशनला राऊंड मारते. 3 महिने झाले पोलीस स्टेशनला राऊंड मारते. त्या माणसावर कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाहीये. म्हणजे एक मुलगी, तिच्याबरोबर झालेला फ्रॉड हा जर समोर आणत असेल, पोलीस स्टेशनला समोरून जाऊन तक्रार देत असेल, प्रूफ देत असेल, माझ्या अकाउंटला हे एवढे पैसे, तिने स्वतः अनेक बँकांमध्ये जाऊन त्या स्टेटमेंट काढल्या आहेत आणि ते सगळं दिल्याच्या नंतर आता तिला पोलीस सांगतायत ते कंप्लेंटर नाहीये. कंप्लेंटरची गरज आहे. ही मुलगी सांगते माझ्या अकाउंटला खोटे पैसे आलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर कंप्लेंटर लागत असेल तर मला असं वाटतं मग कोण येणार आहे पुढे. मग मुख्यमंत्र्यांनी मोठी मोठी भाषणं का करावीत अधिवेशनामध्ये. माझं मत आहे या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. तिच्या अकाउंटला, अरे उद्या जर काही कंप्लेंट झाली तर ही जेलला जाणार आहे, त्यावेळेला हे पोलीस तिच्या बाजूला उभे राहणार नाहीयेत. मला वाटतं याची खोलवर तपासणी केली पाहिजे. उत्तराखंडामधल्या ज्या नागरिकाची फसवणूक झाली आहे ना, तो माणूस देखील भारतीय आहे, त्याचाही अधिकार आहे. उलट महाराष्ट्र पोलिसांनी यात पुढाकार घेऊन एक खूप मोठा रॅकेट ओपन केला पाहिजे. म्हणजे आरोपी माहिती आहे का, तर आरोपी माहिती आहे. म्हणजे या मुलीला त्या आरोपीचं नाव माहिती आहे. काय नाव आहे त्याचं, जय शकला नावाचा एक व्यक्ती आहे. त्यांनी हा सगळा फ्रॉड केलाय. त्याला पोलिसांनी बोलवलं देखील पोलीस स्टेशनला. पण त्याच्यावर कुठल्याच प्रकारची एवढ्या मोठ्या फ्रॉड नंतर कारवाई होत नाही, चौकशी होत नाही. खरं तर हा मॅटर CID वगैरेकडे दिला पाहिजे की एवढे पैसे तुम्ही फ्रॉड करून आणता कसे एका मुलीच्या अकाउंटला 20 वर्षाच्या. अशा कितीतरी मुली असतील, कितीतरी कॉलेजची मुलं असतील ज्यांच्या अकाउंट, त्यांच्या नावाने अकाउंट ओपन केले गेले असतील आणि त्यांच्या नावावर एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे घेतले गेले असतील. जर पोलीसच हिला मदत करत नसणार तर करायचं काय. मला वाटतं महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनातला अतिशय महत्वाचा चर्चेचा विषय हा. मी माझ्या अनेक जे आमदार मित्र आहेत त्यांना देखील आज पत्र पाठवतोय आणि हा विषय चर्चेत घ्यावा अशी मी त्यांना मागणी करतोय. पण मला असं वाटतंय की या विषयात खूप मोठा झालमोल आहे. आता या मुलीबरोबर काय घडलं ती तुम्हाला सांगेल.
माझी चांदनी सिंग म्हणून माझ्या वडीलची एक मुलगी आहे. तिने बँकमध्ये स्वतः येते, आरबीएल बँकमध्ये जॉबला. तिच्या वय 35 आता. तिने मला बोललं होतं बँकेचे टार्गेट आहे म्हणून तू ओपन कर. मी दिला माझं सगळं डॉक्युमेंट्स. मी स्वतःच गेली होती अकाउंट ओपन करायला आणि तिने मला बोललं त्या बदल्याने टार्गेटचं जे इन्सेंटिव्ह भेटेल ते तुला दिला. 1-1.5 दिलं पण तिने. त्यानंतर मला काहीच माहित नाही कुठून पैसे आले, कुठं सगळं ऍक्सेस पण घेतलं, चेकबुक एटीएम सगळं तिच्याकडे घेतलं, नंबर पण तिचाच होता. मला काही माहितच नाही पैसे कुठून आला. 3 डिसेंबरला मला हे कळलं. मी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळ्या गोष्ट सांगितलं. 19 डिसेंबरला त्यांना पकडलं 4 वाजता इथे गणेश मंदिरकडे. त्यानंतर त्यांना रात्री 11:30 पर्यंत सोडून दिला आणि आता बोलतोय तू सेफ आहे. पण मी कसं सेफ आहे? त्यांचा जबाब पण उलट घेतलाय. माझ्यासमोर जे त्यांनी मान्य केला होता आणि जे मला जबाब भेटलाय ते दोन्ही खूप वेगळं आहे. मला असं वाटतं की ह्या प्रकरणाची नीट चौकशी झाली पाहिजे. हा प्रकरण दिसतो तेवढा छोटा नाहीये. ह्यात अशा अनेक कॉलेजची मुलं मुली आज ही समोर यायची हिने डेअरिंग केली आहे. असे अनेक मुलं मुली असतील की जे जाऊ दे ना बघू नंतर काय होईल. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. माझ्या मनसेच्या ठाण्याच्या कार्यालयामध्ये रोज एक महिला येते. तिचा नवरा मागच्या 4 महिन्यापासून जेलला आहे. आता त्या माणसाची चुकी काय तुम्हाला सांगतो. त्या माणसाने त्याच्या एका मित्राला आधार कार्ड पॅन कार्ड दिला आणि त्या माणसाने त्याच्या नावावर 4 फ्रॉड कंपन्या खोलल्या. 4 फ्रॉड कंपनीमध्ये जीएसटीचे 27 करोड रुपये त्याच्या नावावर बाकी आहेत असं दाखवलं. ज्याला राहायचं घर नाहीये अशा व्यक्तीवर 27 करोड रुपयाची जीएसटीचं देणं बाकी आहे असं दाखवलं. ज्याने पैसे खाल्ले, ज्यांनी त्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन केले ती सगळी लोक गायब आहेत. पण हा गरीब ज्याला स्वतःचं घर नाही, ज्याला 10,000 रुपये पगारावर त्याच ठिकाणी काम करायचं, तो माणूस आज जेलला 4 महिन्यापासून. उद्या या मुलीबरोबर पण तेच होईल. अनेक मुलांबरोबर तेच होईल. माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी यात निष्काळजीपणा केला, यात व्यवहारही झाले, तुम्ही ज्या अधिकाऱ्यांनी यात निष्काळजीपणा केलेला आहे त्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ सस्पेंड केला गेला पाहिजे अशी आमची मागणी आहे. नाही तर या मुलीला घेऊन मी उपोषणाला बसीन, एवढं नक्की. धन्यवाद.